धन्यवाद करतो परमेश्वर, या संध्याकाळच्या समय प्रभू तू आम्हाला परत एकदा तुझ्या उपस्थितीमध्ये घेऊन आला प्रभूजी. आणि प्रभू सगळ्यात महत्त्वाचं प्रभू, या वर्षाच्या 2021च्या तू शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हाला घेऊन आलास प्रभूजी. पूर्ण वर्षभर प्रभू तू आमचा सांभाळ केला. आम्हाला सगळे आमची जरूरत आहे तुझ्या स्वर्गीय भंडारात तू पुरी केली प्रभूजी. कोविडपासून आमचं रक्षण केलं प्रभूजी. प्रभू आमच्या फॅमिलीला तू वाचवलं प्रभूजी. आणि प्रभू हर एक जे आमची प्रॉब्लेम होता परमेश्वरा, तू आमच्या पुढे गेलास. आमचे सगळे रस्ते तू सरळ केलेस परमेश्वरा. आणि प्रभू आज शेवटच्या शेवटच्या दिवसामध्ये तो घेऊन आलाय प्रभू. आम्ही तुझे धन्यवाद करतो प्रभूजी. आणि खरोखर बाप्पा मी मनापासून तुझे धन्यवाद करतो की प्रभू सगळ्या गोष्टी ज्या तू आत्तापर्यंत आम्हाला दिल्यास आणि आम्हाला तू सांभाळलं प्रभू. आजचं वचन तुझ्या हातामध्ये सोपून देतो प्रभूजी. ज्या कामासाठी तू आमच्या कडे ते पाठवलं आहेस प्रभू, ते काम आमच्या जीवनामध्ये होऊ दे प्रभूजी. आणि प्रभू तू जे काम करायला या जगामध्ये आला होतास परमेश्वरा, आणि तू तुझं काम करून गेला प्रभूजी. आणि जाताना तू हे बोलून गेला की पूर्ण झाले प्रभू. तसंच जसं पौलुस बोलत होता की मी माझी जी रेस आहे, माझी दौड आहे ती मी पूर्ण केली. आणि प्रभू तसंच आमच्या जीवनातनं पण आम्ही शेवटी असं बोलावं की परमेश्वराने जी पण कामं मला सांगितली होती ती मी पूर्ण केली प्रभू. आणि आनंदाने आम्ही प्रभू जेव्हा तू येशील तेव्हा तुझ्याबरोबर उचललं जावं असं होऊ दे प्रभूजी. पुन्हा एकदा सगळं काही तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू. तुझ्या प्रिय नामात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आजच्या वचनाचा ॲक्च्युली विषय आहे, जसं आपण आज ख्रिसमसच्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. आणि खूप सारे प्रीचर्स आपल्याला सांगतात की येशू का आला, येशूने येऊन काय केलं, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सगळं काही आम्ही ऐकतो आहोत. तर आज आपण हे वचन ऐकणार आहोत की येशू या जगामध्ये का आला. येशूने स्वतःच्या शब्दामध्ये सांगितले की तू या जगामध्ये का आला. तर पहिलं वचन आपण घेऊया, मग आपण बघूया की या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला किती मोठे प्रकटीकरण देत आहे. तर जो राजांचा राजा आहे, आज जेव्हा मी हे वचन बनवत होती त्यावेळेस येशू ख्रिस्ताबद्दल ज्या गोष्टी म्हणजे जसं आपण जुन्या करारामध्ये येशूबद्दल बोललं गेलं की कुमारीच्या पोटी तो जन्म घेईल, आणि त्याच्याविषयी खूप साऱ्या गोष्टी भविष्यवाणी केली गेली होती. आणि मग आपण बघितलं की मत्तयमध्ये आणि लुकामध्ये येशू, आणि म्हणजे जे सुसमाचार पहिले 4 आहेत त्याच्यामध्ये येशू मसीहच्या जन्माविषयी बोललं होतं, आणि जन्मापासून येशूच्या मृत्यूपर्यंत, आणि येशूचे तिसऱ्या दिवशी परत उठण्यापर्यंत लिहिलेलं होतं. आणि पत्रियामध्ये जे पत्र लिहिलेली आहेत पौलुस आणि जे बाकीचे जे येशूचे जे शिष्य होते त्यांनी, त्याच्यामध्ये परत एकदा जुन्या करारामधले परत सुसमाचारमध्ये येशूबद्दल जे लिहिलं होतं, येशू मसीहचं जन्मापासून त्याचं कार्य, त्याचा मृत्यू, त्याचं परत उठणं, आणि परत भविष्यामध्ये तो परत येणार आहे त्याच्याविषयी लिहिलेलं होतं. आणि आपण जेव्हा प्रकटीकरणचं पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की ॲक्च्युअलमध्ये येशू ख्रिस्त कसा आहे. जेव्हा योहान जो येशू ख्रिस्ताच्या ज्याला प्रिय येशू ख्रिस्ताचा तो प्रिय शिष्य होता, आणि तो त्याच्या छातीवर डोकं ठेवून नेहमी राहायचा, त्याच्या नेहमी जवळ असायचा. आणि जेव्हा तोच योहान येशू ख्रिस्ताला आत्म्यामध्ये जेव्हा स्वर्गामध्ये बघतो तेव्हा तो त्याचं जे रूप बघतो तो तेव्हा त्याच्या पायावर तो लिटरली लोटांगण घालतो. तर हा जो येशू मसीह आहे, जो रियालिटीमध्ये आहे, की जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. जसं आपण प्रकटीकरणाचं पहिला अध्याय अगर 12 ते 17 वचन अगर वाचतो तर त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये कसा आहे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. आणि योहान त्याच्या समोर लिटरली मेलेला माणसासारखा पडतो. आपण वाचूया. मस बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याचा पुत्र सरिका पायगोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस पांढऱ्या लोकरीसारखी बर्फासारखी पांढरी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत
सोने पितळेसारखे होते आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण तलवार होती आणि त्याचे स्वरूप परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मीच आहे. तर योहाननी जेव्हा येशू ख्रिस्ताला आत्म्यामध्ये स्वर्गामध्ये बघितलं तेव्हा हे जे येशू ख्रिस्ताचं जे स्वरूप आहे, जे प्रकटीकरणामध्ये दाखवलेलं आहे, ते बघून तो लिटरली त्याच्या पायावर मेल्यासारखा पडला. तर असा परमेश्वर ज्याचं वैभव, ज्याची बुद्धी, ज्याचं ज्ञान, ज्याची सामर्थ हे आपल्याला आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे, आपल्यासाठी अगम्य आहे. आपण विचार सुद्धा करू शकत नाही की येशू ख्रिस्ताचं वैभव, त्याची बुद्धी, त्याचं ज्ञान किती असू शकतं. आणि अशा पूर्णपणे आपण कधी न समजू शकणारा परमेश्वर जेव्हा स्वर्गातून आमच्यासाठी पृथ्वीवर येतो, विचार करा की काय गोष्ट असेल जी आमच्यासारख्या पापी माणसाला येशू ख्रिस्त या पृथ्वीवर घेऊन येत असेल. तो परमेश्वर येशू एक सर्व सामर्थी, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, निर्माण करता परमेश्वर आहे. तो प्रेम आहे, तो प्रेमाचा उगम आहे, निर्माण करता आहे आणि ॲट द सेम टाइम तो न्यायी परमेश्वर आहे. तर हे जे आपण जितकं आपण येशू बद्दल शिकतो किंवा वचनाद्वारे जितकं आपल्याला माहित पडतं की येशू ख्रिस्त कसा आहे किंवा पिता कसा आहे किंवा पवित्र आत्मा कसा आहे. आणि आज जेव्हा हे वचन बनवताना मला असं वाटलं की इतका मोठा परमेश्वर या दुनियेमध्ये आमच्यासाठी आला आणि परमेश्वराने येऊन स्वतःला म्हणजे पित्याने येशूला या दुनियेमध्ये पाठवलं याच्यासाठी की पिता कसा आहे किंवा परमेश्वर कसा आहे हे प्रकट व्हावं. अदरवाईज परमेश्वरामध्ये जेव्हा आदामाला बनवलं तेव्हा आदामाला परमेश्वर भेटायला येत होता आणि आदामाला कळत होतं की परमेश्वर काय आहे. परंतु जेव्हा आदामाने पाप केलं आणि आदामाने सगळ्या मनुष्य जातीमध्ये पाप आलं आणि परमेश्वर आमच्यापासून दूर गेला, परमेश्वर स्वर्गामध्ये गेला आणि आम्ही पृथ्वीवर राहिलो. आणि मग परमेश्वराला भेटण्याचा आमच्याकडे कुठला मार्ग नव्हता. कधी कधी परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लोकांना भेटायला यायचा किंवा त्यांच्यावर पवित्र आत्मा पाठवायचा आणि त्याच्याद्वारे थोडं थोडं इकडे तिकडे परमेश्वराची भेट लोकांशी व्हायची. परंतु येशू ख्रिस्त जेव्हा आला तेव्हा येशू ख्रिस्ताने आमच्या बरोबर एक संबंध प्रस्थापित केला आणि मग तो ज्यांनी पण त्याला स्वीकार केलं त्या लोकांना परमेश्वराने आपला पुत्र बनण्याचा अधिकार दिला आणि मग त्याच्याद्वारे आमचं परमेश्वराबरोबर एक नातं बनलं. तर आपण एक दुसरं वचन घेऊया, मत्तयकृत शुभवर्तमानचा 5वा अध्यायचा आपण 17वं वचन वाचूया. मत्तयकृत शुभवर्तमान. आज आपण हे शिकणार आहोत की येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला. तर इथे लिहिलेलं आहे की नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथही रद्द करवायस मी आलो असे समजू नका. रद्द करायस नाही तर पूर्ण करावयास आलो. तर पहिली गोष्ट आपण ही बघणार आहोत की येशू ख्रिस्त या दुनियामध्ये जे पण संदेष्टांनी आतापर्यंत उत्पत्तीपासून योहान पण जो बप्तिस्मा देणारा योहान आहे त्यांनी पण हे सुसमाचार किंवा हे वचन सांगितलं की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आहे. आणि ते ज्या भविष्यवाणी केल्या गेल्या होत्या की संदेष्टांनी जे सांगितलं होतं आणि नियमशास्त्रामध्ये जे लिहिलं होतं, जे कुठल्याही मनुष्यासाठी इम्पॉसिबल होतं पूर्ण करणं. तर येशू ख्रिस्त हा एकच असा मनुष्य होता ज्यांनी नियमशास्त्र आणि संदेष्टांनी जितके पण गोष्टी त्याच्याबद्दल बोलल्या होत्या त्या पूर्ण केल्या. म्हणून इथं लिहिलेलं आहे की असं समजू नका की मी ते कॅन्सल करायला आलोय. येशू ख्रिस्त स्वतःच्या तोंडाने हे कबूल बोलतो की नियमशास्त्र आणि संदेष्टांनी लिहिलेलं मी कॅन्सल करायला नाही आलोय, परंतु ते पूर्ण करायला आलोय. आणि आपण बघितलं की बायबलमध्ये हे बायबल
एक गवाही आहे की येशू ख्रिस्ताबद्दल जे पण लिहिलं होतं ते येशू ख्रिस्तानी पूर्ण अक्षरशः एक 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 शब्द येशू ख्रिस्ताने आपल्या येण्याने पूर्ण केला होता. तर असं मला वाटतं की इतिहासामध्ये असा एकच पहिला मनुष्य असेल ज्याच्याबद्दल हजारो वर्षापूर्वी लिहिलं गेलं होतं. तो कसा येणार, कसा जगणार, कसा मरणार, कसा उठणार, कसा स्वर्गात जाणार, स्वर्गात गेल्यावर पण काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी फक्त येशू ख्रिस्ताबद्दलच लिहिल्या गेल्या होत्या आणि येशू ख्रिस्तानेच त्या पूर्ण केल्या. जेव्हा आम्ही ज्या दुनियेमध्ये येतो तर आमचं तर कुठे आटापता पण नसतो. आम्हाला आमच्या आई बापाला पण माहित नसतं की आम्ही कसे होणार आहोत किंवा आम्ही कधी जन्मणार आहोत, आमचं पुढचं आयुष्य कसं असणार आहे. पण हा एकच असा मनुष्य होता येशू ख्रिस्त की ज्याच्याबद्दल सगळं काही लिहिलं गेलं होतं आणि येशू ख्रिस्तानी येऊन ते पूर्णपणे पूर्ण केलं. तर येशू ख्रिस्त संदेष्टांनी आणि नियमशास्त्रामध्ये ज्या पण गोष्टी त्याच्याबद्दल लिहिलेल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आला होता. दुसरी गोष्ट, पापी जनास तो बोलावयास आला होता. आम्ही पापी असून सुद्धा पापी लोकांचा द्वेष करतोय ना. का खूपदा आपल्याला असं वाटतं की तो किती पापी आहे, तो चांगला नाहीये, आपण त्यांच्याशी संगती ठेवत नाही. पण येशू ख्रिस्त हा पापी लोकांना बोलावयास आला होता आणि हे सगळं येशू ख्रिस्त स्वतःच्या तोंडाने कबूल करतो की मी कशासाठी या दुनियेमध्ये आलो होतो. दॅट इज द ब्युटिफुल थिंग अबाउट दिस मेसेज की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते येशू ख्रिस्त स्वतः सांगतोय की मी कशासाठी या दुनियेमध्ये आलोय, हे येशू ख्रिस्त स्वतःच्या तोंडाने सांगत आहे. तर मत्तयकृत शुभवर्तमानचा 9वा अध्यायाचा जर आम्ही 13वा वचन वाचतो तर लिहिलेलं आहे, मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण मी धार्मिकच नाही तर पापी जनास बोलावयास आलो आहे. परमेश्वर सांगतो की मला दया नको, मला दया पाहिजे, यज्ञ नको. तर दयाचा अर्थ आहे स्टेडफास्ट लव्ह. एक प्रेम जे परमेश्वराला आमच्याकडनं अपेक्षित आहे. जसं पहिलं आज्ञा सांगते की तू आपल्या परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण बुद्धी आणि पूर्ण शक्तीने प्रेम कर. हे जे प्रेम अपेक्षित आहे तर परमेश्वराला दया नको आहे. म्हणजे परमेश्वराला दया पाहिजे, दया नाही, परमेश्वराला दया पाहिजे. मतलब परमेश्वराला आमच्याकडनं ते प्रेम पाहिजे जे स्टेडफास्ट आहे, जे पूर्ण आहे. आणि त्याला यज्ञ नको. यज्ञाचा अर्थ इथे असा आहे की रिलिजियस ऍक्टिव्हिटीज जे पण आम्ही परमेश्वरासाठी करतो. आणि आम्ही ज्या बॅकग्राऊंड मधून येतो त्या तिथे तर असं आहे की परमेश्वरासाठी हे करा, ते करा, हे आणा, इतना दान दशमांश टाका किंवा इतकं हे करा. परमेश्वराला रिलिजियस ऍक्टिव्हिटीज नको जे आम्हाला वाटतं की परमेश्वर त्याच्याने खुश होईल. परमेश्वर इथे लिहिलंय की मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ असा आहे की परमेश्वर म्हणतो की मला तुमचं प्रेम पाहिजे, परंतु ट्रॅडिशनली जसं ट्रॅडिशन असतं की असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, असंच झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी परमेश्वराला नको आहेत. ट्रॅडिशनली केलेल्या गोष्टी परमेश्वराला नको आहेत. पिढ्याने पिढ्या जे धार्मिक विधी आपण करतो ते परमेश्वराला नको. पण परमेश्वराला आमचं पूर्ण प्रेम पाहिजे. आणि तो म्हणतो की हे जाऊन शिका. याचा अर्थ काय आहे? पुरुषांना तो सांगत होता, कारण मी धार्मिकच नाही तर पापी जनास बोलवायास आलो आहे. तर जेव्हा आम्ही या धार्मिक ऍक्टिव्हिटीज करतो, जेव्हा आम्ही खूप चांगली कामं करतो किंवा परमेश्वराशी कुठलाही संबंध न ठेवता आम्हाला असं वाटतं की हे चांगलं आहे म्हणून जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला एक फाजील गर्व येतो की मी हे करतो, मी देवासाठी हे केलं, मी देवासाठी ते केलं. आणि मग त्या गर्वामध्ये लोकांना हे कळत नाही की परमेश्वराला गर्व आवडतच नाही. लोक कारण लुसिफरला गर्व झाला म्हणून त्याला स्वर्गामधनं खाली फेकून दिलं. असे गर्विष्ठ लोक जे आपल्या कामांवर विश्वास ठेवतात आणि त्यांना असं वाटतं की ते काम केल्याने आम्ही स्वर्गामध्ये जाऊ, अशा लोकांना बोलवायला परमेश्वर आला नाही, परंतु त्या लोकांना बोलवायला आला ज्यांना असं आतून वाटतं
की मी खरंच मोठा पापी आहे आणि मला उद्धाराची जरूर आहे आणि मला उद्धारकर्त्याची जरूरत आहे. मतलब मी पाप केलंय, मी पश्चाताप करतो आणि मला त्या पश्चातापानंतर आता माझा पाप माफ करणाऱ्या परमेश्वराची जरूरत आहे. या अशा लोकांसाठी येशू ख्रिस्त या दुनियामध्ये आलेला आहे. तो जे लोकांना जे स्वतःला धर्मी समजतात, धार्मिक विधी पाळून त्यांच्यासाठी नाही, परंतु ज्यांना आपल्या पापांची जाणीव आहे आणि ज्यांना पश्चाताप झालेला आहे अशा लोकांना बोलवण्यासाठी येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये आला. लूक शुभवर्तमान 19 अध्यायाचा 10 वचन पण हे सांगतं, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. तो म्हणतो की जे हरवलेत, भटकलेले नाही, जाणून बुजून जे लोक भटकलेले आहेत त्यांच्यासाठी नाही, परंतु जे हरवलेत, जे चालता चालता आपला रस्ता चुकलेले आहेत अशा लोकांना तो शोधायला आलेला आहे. आणि म्हणून जेव्हा असं लिहिलंय की जेव्हा एका मेंढपाळाकडे समजा 100 मेंढर आहेत आणि त्यातलं एक हरवलं तर तो त्या 99 मेंढरांना सोडतो आणि एका हरवलेल्याच्या मागे जातो आणि त्याला शोधून काढतो. तसंच परमेश्वर सांगतो की जे लोक परमेश्वरच्या मार्गापासून हरवलेत, चुकलेलेत रस्ता, अशा लोकांना परमेश्वर सांगतो की मी शोधावयास व त्यांना तारावयास आलेला आहे. आणि मग येशू आल्यानंतर जग एक प्रकारे विभाजित झालं की एक पाप करणारे पण पापाची जाणीव नसणारे, सगळ्यांनी पाप केलंय. या जगामध्ये सगळ्यांनी पाप केलंय आणि असं लिहिलंय की येशू ख्रिस्तानी सगळ्यांच्या पापासाठी त्या क्रूसावर रक्त सांडलेलं आहे. असं पण लिहिलंय वचनामध्ये की जे लोक स्वतः असं बोलतात की मी कधीच पाप केलं नाही किंवा मी पापी नाही, तर ते स्वतःला फसवतात, ते स्वतःशी खोटं बोलतात असं लिहिलेलं आहे. मतलब सगळ्यांनी पाप केलेलं आहे, सगळे पापी आहेत, पण 2 कॅटेगरीज एक आहे की एकांना पापाची जाणीव आहे आणि एकांना त्याची जाणीव नाही आहे. तर दुसरे पाप करणारे जे आहेत ते येशूच्या क्रूसाला जाणल्यानंतर पश्चाताप करणारे असे आहेत. म्हणजे या दुनियेमध्ये येशू ख्रिस्त आल्यानंतर जेव्हा त्यांनी त्याची वचनाद्वारे लोकांशी बोलला तेव्हा खूप साऱ्या लोकांना, जसं अगर आपण मत्तईचं उदाहरण घेऊया की जो टॅक्स कलेक्टर होता आणि जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताचं वचन ऐकली त्याला त्याच्या पापांचा पश्चाताप झाला आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या घरी बोलवलं आणि जे पण त्यांनी अवैध किंवा भ्रष्टाचार करून त्यांनी कमवलं होतं ते त्या लोकांना परत दिलं, काय लोकांना तर दसपट दिलं. मतलब जेव्हा येशू ख्रिस्ताची आणि आमची भेट होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक जाणीव आम्हाला हे होते की येशू ख्रिस्त किती परमपवित्र परमेश्वर आहे आणि आम्ही किती मोठे पापी आहोत. अँड दॅट इज द फर्स्ट एन्काउंटर विथ द लॉर्ड. जेव्हा आमचं पहिली भेट येशू ख्रिस्ताची होते ती होते की तू खूप मोठा पवित्र परमेश्वर आहे आणि मी किती मोठा पापी आहे. आणि मग जेव्हा आम्हाला आमच्या पापांची खूप तीव्रतेने जाणीव होते आणि आम्ही आमची पापं येशू ख्रिस्ताकडे कबूल करतो, त्याच वेळेस आमचं तारण होतं. लक्षात ठेवा, तारण त्यांनी करून गेलेलं आहे, पण जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत आमचं तारण होत नाही. म्हणून योहान जो बप्तिस्मा देणार आहे त्यांनी पण सांगितलं पश्चाताप करा कारण परमेश्वराचं राज्य जवळ आहे. येशू ख्रिस्ताने पण आपल्या सेवकाईची सुरुवात याच्यानेच केली की पश्चाताप करा कारण परमेश्वराचं राज्य जवळ आहे. तर पश्चाताप होणं आणि पश्चाताप झालेल्या लोकांचं तारण करायला येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये आलेला आहे. हे प्रभो बोलणारे परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाहीत. मोठे मोठे चिन्ह चमत्कार करणारे, मोठे मोठे सुसमाचार सांगणारे, मोठे मोठे मिनिस्ट्रीला घेऊन चालणारे लोक येशू ख्रिस्ताच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत. परंतु जे लोक पश्चाताप करतील, येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारतील आणि पापापासून फिरून पवित्रतेमध्ये चालायला लागतील, परमेश्वराची इच्छा पूर्ण करतील, तेच लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहेत. आणि म्हणून मत्तईकृत शुभवर्तमानचा आम्ही जेव्हा 10 अध्यायाचा 34 वचन वाचतो त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मत्तईकृत शुभवर्तमान 10:34 मध्ये लिहिलंय, मी पृथ्वीवर शांतता
चालवण्यास आलो असे समजू नका. मी शांतता चालवण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे. खूप लोकांना या वचनाचं वाटतं की असं कसं लिहिलंय की येशू ख्रिस्त स्वतः असं म्हणतोय की मी शांतता घेऊन नाही म्हणजे मी शांतता चालवल्यास नाही आलो आहे, तर मी शांतता चालवण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलेलो आहे. आणि पुढे मग असं लिहिलंय, कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यात विरोध पाडण्यास मी आलो आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. याचा अर्थ असा होईल की ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकार केलंय आणि ज्यांनी येशू ख्रिस्ताला नाकारलंय अशा लोकांमध्ये फाईट होणार. ज्यांनी येशू ख्रिस्ताला नाकारलंय ते लोक ज्यांनी स्वीकारलंय त्यांच्याबरोबर वैर करतील आणि एकाच घरामध्ये दुश्मन तयार होतील. एकाच घरामध्ये येशू ख्रिस्तामुळे भांडणं होतील, झगडे होतील. कारण एकाने येशूला स्वीकारलंय, ते पवित्रतेच्या मार्गाने चाललेत आणि एका ग्रुपने येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, ते नाशाकडे चाललेत. आणि मग जेव्हा असे लोक एकत्र राहतील तेव्हा क्लॅश होतील, तेव्हा भांडण होतील. आणि मग तो असं म्हणतो की मी शांतता चालवण्यास नाही परंतु तलवार चालवण्यास आलेलो आहे. आणि मग 37वं वचन असं सांगतं की जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलग्यावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करतो तो माझ्यासाठी योग्य नाही. मग जजमेंट सुरू होतं. परमेश्वर आमच्या हृदयाकडे बघतो आणि बघतो की आम्ही जर येशू ख्रिस्तानी पित्याने आपल्या पुत्राला दिलं, पुत्राने आपला प्राण दिला, त्याच्या बदल्यामध्ये आम्ही काय परमेश्वराला देतो. आणि आम्ही जर समजा परमेश्वराला पहिलं स्थान देत नाही आणि आमच्या आयुष्यामध्ये येशू ख्रिस्त असून सुद्धा दुसऱ्या गोष्टी अगर प्रथम स्थान घेत असतील तर परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्या राज्याच्या योग्य नाही. कारण येशू ख्रिस्तानी आम्हाला पहिलं स्थान दिलंय तर त्यालाही आमच्या आयुष्यात पहिलं स्थान पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभ उचलला, त्याच्यावर तो मेला, आम्हाला मारून आपला वधस्तंभ घेऊन चालायचं आहे. आणि जर तसं आम्ही चालत नसू तर मग परमेश्वराच्या राज्याच्या आम्ही योग्य नाही आहोत. तर मतलब याच्यामध्ये एक गोष्ट ही सांगतं परमेश्वर आम्हाला, येशू ख्रिस्त, की असं समजू नका की येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आहे तर सगळा आनंद आहे, भरपूरता आहे किंवा सगळ्या दृष्टीने तुमचं जीवन सुखी आहे. ॲब्सोल्युटली नाही. असं परमेश्वर कुठेही तुम्हाला वचन देत नाही. तो सांगतो की इनफॅक्ट जेव्हा तुम्ही मला स्वीकार कराल या दुनियेमध्ये तुम्हाला दुःख होतील, या जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा मी दुनियेला जिंकलेला आहे असं परमेश्वर आम्हाला सांगतो. तर मतलब हे आहे की जेव्हा येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो किंवा येशू ख्रिस्त इथे क्लिअर कट एक डिस्टिंक्शन करायला आलेला आहे की त्याच्यावर प्रेम करणारे लोक आणि त्याला त्याचे द्वेष करणारे लोक, असे दोन विभाजन होणार आहेत या दुनियेमध्ये आणि मग त्यांच्यामध्ये युद्ध होणार आहे. तर येशू बोलतो की मी पुढे जाऊन तो सांगतो की मी का आलो आहे दुनियामध्ये, तर तो सांगतो की मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करायला आलेलो आहे. तर मत्तय शुभवर्तमानचा 20वा अध्यायचा जर आम्ही 28वं वचन वाचतो तर परमेश्वराचं वचन हे सांगतो, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला आहे. तर येशू ख्रिस्तानी इथे आल्यावर तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, या दुनियेचा निर्माण करता असून सुद्धा त्याचे कोणी त्याची कोणी सेवा करून घेण्यास तो आलेला नव्हता किंवा त्याची कोणी अशी सेवा केलेली नाही. येशू ख्रिस्त एक नॉर्मल मनुष्यासारखं जीवन जगला. एक गरीब कुटुंबामध्ये तो जन्माला आला आणि एक नॉर्मल जसं लाईफ जगतात तसं जगला. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, ज्यांनी ही सृष्टी बनवली तो या जगामध्ये एक नॉर्मल मनुष्य बनून आलता. आणि म्हणून फिलिपिन्स जे आहे त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या येशू ख्रिस्ताच्या बद्दल लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र असून सुद्धा किंवा येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून सुद्धा येशू ख्रिस्ताने या जगामध्ये कसं जीवन जगलं. जर आपण
फिलिप करस पत्र 2 अध्यायाचा 6 आणि 7 वचन जर वाचतो तर तिथे लिहिलेलं आहे, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ त्याने मानिला नाही. कोणी जर आपण जर कुठल्या मंत्र्याचं नातलग असेल तर जिथे पण आपण जातो तेव्हा आपण सांगतो की या मंत्र्याचा मी हा नातेवाईक आहे. पहिलं आपण त्या मंत्र्याचं नाव घेतो आणि आपल्याला असं वाटतं की आम्हाला लोकांनी फेवर करावं, आम्हाला लोकांनी आमचं काम फटाफट करून द्यावं, म्हणजे कुणाचं तरी कोणतरी आहे आणि आम्हाला आमची कामं फटाफट व्हावीत. किंवा एखादा सरकारी अधिकारी असेल तर तो सांगेल मी अशा हुद्द्यावर असं सरकारी मोठा अधिकारी आहे आणि मग सगळे लोक त्याच्या सेवा चाकरी करायला लागतात. पण इथे लिहिलंय की तो देवाच्या स्वरूपाचा असून पण देवाच्या समान असणे हा त्याने लाभ मानिला नाही. येशू ख्रिस्तानी आपण स्वतः परमेश्वराचा पुत्र आहे कधीही त्याचा फायदा नाही उठवला, कधीही त्याचा फायदा नाही उठवला. जेव्हा शैतान त्याला बोलला की तू अगर परमेश्वराचा पुत्र आहे आणि तुला एवढी भूक लागली आहे, 40 दिवस 40 रात्र तू जेवला नाहीयेस, तर या दगडाला भाकर बनव. येशू ख्रिस्त बनवू शकत होता, त्याच्यामध्ये तो जर जगाचं निर्मिती करू शकतो, इतकं सुंदर ब्रह्मांड सुंदर बनवू शकतो, तर विचार करा की त्याला एका दगडाची भाकरी बनवायला काय जाणार होतं. पण येशू ख्रिस्तानी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या देवपणाचा उपयोग केला नाही. हे पूर्ण बायबल त्याचं गवाही देतं की येशू ख्रिस्तानी कधीही असं केलं नाही. आणि पुढे लिहिलंय, तर त्याने स्वतःला रिक्त केले, तो स्वतः शून्य झाला, म्हणजे मनुष्याच्या होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. याचा अर्थ असा होतो की येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये आला तर असा कुठला राजांचा राजा प्रभूंचा प्रभू म्हणून त्यांनी कधी गर्व केला नाही, परंतु इथे लिहिलंय की त्यांनी स्वतःला लीन केलं, त्यांनी स्वतःला सेवक केलं, त्यांनी स्वतःला रिक्त केलं. आणि परमेश्वर कसा आहे त्यांनी दाखवलं. आमचा परमेश्वर एवढा मोठा परमेश्वर असून सुद्धा नम्र आहे, लीन आहे, हे त्यांनी आपल्या उदाहरणाद्वारे दाखवून दिलं. आमच्याकडे थोडंफार काही गोष्टी आल्या, थोडा पैसा आला, थोडं प्रॉपर्टी आलं, थोडं सुंदर असलं, किंवा थोडं आम्हाला ज्ञान बुद्धी असली, किंवा आमच्याकडे थोडंफार जरी काही टॅलेंट असलं की आम्हाला वाटतं की अरे आमच्यासारखे कोणी नाही आहे दुनियेमध्ये, लगेच आपल्याला गर्व होतं. पण आम्हाला येशू ख्रिस्तासाठी कडनं शिकण्याचं वेळ आलेली आहे. आता जेव्हा आम्ही ख्रिसमस खूप धूमधामरित्या साजरा करतो, पण आम्ही कधी येशू ख्रिस्ताचे गुण घेतो का? कारण फिलिप कराच्या पत्रामध्ये तिथं पहिलं असं लिहिलेलं आहे 5व्या वचनात की तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव असावा. आज आम्ही इतके वर्ष ख्रिस्ती आहोत, आमच्यामध्ये थोडाफार तरी ख्रिस्ताचा स्वभाव आला आहे का? कारण असं लिहिलंय की तो सेवा करून घेण्यास नाही, परंतु सेवा करायला आलेला आहे. आम्हाला पण प्रियांनो या दुनियेमध्ये सेवा करून घ्यायला नाही, परंतु सेवक म्हणून पाहिजे. देवाचे सेवक. भले आम्ही येशू ख्रिस्ताचे लेपालक, येशू ख्रिस्ताचे को हेअर्स आहे, आम्ही त्याच्याबरोबर लेपालक पुत्र आहोत, आम्ही येशू ख्रिस्ताचा दर्जा आम्हाला दिलेला गेलेला, आम्ही पित्याचे पुत्र आहोत ते स्वर्गामध्ये. पण या दुनियेमध्ये आम्हाला जसं येशू ख्रिस्तानी येऊन सेवा केली तसे आम्ही येशू ख्रिस्ताचे सेवक आहोत. आणि सेवा करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला इथे नेमलेलं आहे. पुढे लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त बोलतो की मी धरून नेलेल्यास सुटका कराव्यास आलेलो आहे. लूककृत शुभवर्तमानचा 4 अध्यायाचा अगर आम्ही 18वं वचन वाचतो तर येशू ख्रिस्त म्हणतो की यशियामध्ये जी भविष्यवाणी येशू ख्रिस्तावर झाली होती तीच पुन्हा येशू ख्रिस्त स्वतःसाठी बोलत आहे की येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये येण्याच्या मागची त्याची जी योजना आहे ती स्वतः सांगत आहे. तर लूककृत शुभवर्तमानचा 4 अध्यायाचा 18वं वचन हे सांगतं, प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिना सुवार्थ सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. तर येशू ख्रिस्त जी सुवार्थ आहे, जी उद्धाराचं जे वचन आहे
ते सांगण्यासाठी या दुनियामध्ये आला होता. त्याच्यासाठी पित्याने अभिषेक केला होता. धरून नेलेल्यास सुटका व आंधळ्यास दृष्टी ही विदित करवयास आणि ठेच काढलेल्यास मोकळे करवयास येशू ख्रिस्त या दुनियामध्ये, असं लिहिले की परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करवयास त्याने मला या जगामध्ये पाठवलं आहे. थोडक्यात परमेश्वरचं वचन हे सांगतं की शैतानाच्या बंधनातून आम्हाला सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये आला होता आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. तर आज येशू ख्रिस्त आपलं काम करून गेलेलं आहे. पण आपण असं स्वतःला विचारू शकतो की काय येशू ख्रिस्ताने जे काम या दुनियेमध्ये केलं ते काम माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे का? मला पूर्णपणे शैतानाच्या बंधनापासून मुक्ती मिळालेली आहे का? कारण ख्रिस्तानी त्या क्रूसावर सगळं काही पूर्ण करून गेलेलं आहे. पण मी त्या क्रूसामधनं किती घेतलंय हा माझा स्वतःचा पर्सनल प्रश्न आहे की येशू ख्रिस्ताने सगळं माझ्यासाठी केलंय, पण त्यातून मी किती घेतलेला आहे. अजून एक गोष्ट येशू ख्रिस्त बोलतो की मी पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या दुनियेमध्ये आलेलो आहे. तर योहानकृत शुभवर्तमानचा 6वा अध्यायचा 38 वचन हे सांगतं, कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गात न उतरले आहो. बघा, येशू ख्रिस्त या दुनियेचा निर्माण करता, ज्याला स्वतःची इच्छा आहे, तो हे म्हणतो की मी माझी इच्छा नाही परंतु पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. आणि ती इच्छा त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताने पित्याची इच्छा पूर्ण केली. गत्समनी बागमध्ये जेव्हा तो प्रार्थना करत होता आणि त्याला माहित होतं की पुढे जाऊन त्याच्याबरोबर काय काय होणार आहे, आणि तो म्हणतो, प्रार्थना करत होता की पित्या होत असेल तर हा प्याला माझपासून दूर कर, परंतु माझी नाही तुझी इच्छा पूर्ण कर. आणि पित्याची आपल्या पुत्रासाठी ही इच्छा होती की त्यांनी वधस्तंभ उचलून वधस्तंभावर स्वतःला स्वतःचा बळी द्यावा, वधस्तंभावर त्यांनी मरावं. आणि येशूनी पित्याची ती इच्छा पण पूर्ण केली. आणि पुढे लिहिले, आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. मतलब ज्या लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय आणि ते मेलेले आहेत त्यांना पुनरुत्थानामध्ये उठवण्यासाठी येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये आला होता. जर येशू ख्रिस्त आला नसता तर प्रियांनो आमच्यासाठी कुठली आशा नव्हती, मग आमच्यासाठी पुनरुत्थान नव्हतं, आणि मग आम्हाला नरकामध्ये जाण्या वाचून पर्याय नव्हता. आणि म्हणून येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता. आणि पित्याची ही इच्छा होती की साऱ्या मानवजातीचे सारी पापं येशू ख्रिस्ताने स्वतःवर घ्यावीत आणि त्याच्या बदले ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांना अनंत काळचं जीवन मिळावं आणि त्यांचा नाश होऊ नये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट येशू ख्रिस्त हे सांगून गेला की मी तुम्हाला भरपूरतेचं जीवन देण्यास आलेलो आहे. योहानकृत शुभवर्तमानचा 10वा अध्यायाचा 10वं वचन हे सांगतं की शैतान कशासाठी आलाय किंवा शैतान काय करतो आणि येशू ख्रिस्त काय करतो. इथं किती क्लिअरली लिहिलेलं आहे बघा की चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतून येतो. मी आलो आहे की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. शैतान या दुनियामध्ये आमच्या जीवनातलं सगळं काही चांगल्या गोष्टी चोरून नेतो, आमचा घात करतो, आमची हत्या करतो. पण येशूबद्दल लिहिलेलं आहे की तो आला आहे की आम्हाला जीवन मिळावं, अनंत काळचं जीवन मिळावं, भरपूरतेचं जीवन मिळावं. आणि भरपूरता म्हणजे भौतिक भरपूरताच्या बद्दल इथे लिहिलेलं नाही आहे, परंतु आत्मिक भरपूरतेबद्दल लिहिलेलं आहे की जे परमेश्वराचे वरदान आहेत, परमेश्वराची जी आत्म्याची फळं आहेत ती आमच्या जीवनातून भरपूरतेने दिसावं यासाठी परमेश्वर येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि अजून एक गोष्ट शेवटची आपण बघूया की येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये सत्य सांगावयास आलेला आहे. येशू ख्रिस्त बोलतो की मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे.
मी फक्त सत्य सांगायला नाही आलो, तर मी स्वतः सत्य आहे ते मी प्रकट करायला आलेलो आहे. तर योहान कृत शुभवर्तमानचा 10वा अध्यायचा 37वं वचन हे सांगतं की 36वं वचन हे सांगतं, तर ज्याला पित्याने पवित्र कार्यस्थाव नेमून जगात पाठवले त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तू तू दुर्भाषण करतो असे तुम्ही का म्हणता? मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझा विश्वास करू नका, परंतु जर मी तो करतो तर माझा विश्वास न धरिला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा, यासाठी की माझमध्ये पिता आहे व मी पित्यामध्ये आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे. याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्तानी या जगामध्ये येऊन कुठलंही पाप नाही केलं. येशू ख्रिस्त हा एकच असा मनुष्य या पृथ्वीवर जन्मला ज्यांनी पाप नाही केलं. असं येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलं की त्यांनी कुठलंही पाप नाही केलं आणि पित्याने जे सांगितलं तेच येशू ख्रिस्तानी केलं. आणि पिता जसा पवित्र आहे तसा येशू ख्रिस्त पवित्र आहे आणि ते पवित्रतेमध्ये तो चालला. आणि पिता जसा आहे ते जे सत्य आहे ते तो प्रकट करण्यासाठी या दुनियामध्ये आलेला होता, या जगामध्ये तो आला. तर सत्य या जगाला माहीत नव्हतं की सत्य काय आहे, परमेश्वर कसा आहे, पाप काय आहे, पापासाठी परमेश्वराने काय केलं, परमेश्वराने स्वर्गामध्ये जाण्यासाठी कुठला मार्ग बनवला. तो मार्ग येशू ख्रिस्त होता. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांना परमेश्वराने स्वतःचे पुत्र बनण्याचा अधिकार दिला. जे लोक पश्चाताप करतील, जे लोक येशूवर विश्वास ठेवतील, जे लोक येशू ख्रिस्ताच्या मागे चालतील, जे लोक येशू आपला वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालतील, जे लोक पित्याची इच्छा पूर्ण करतील, जे लोक पवित्र आत्म्याने चालतील, जे लोक पवित्र वचनाने चालतील, ही जी सत्य आहेत ही सगळी सत्य आम्हाला येशू ख्रिस्त सांगाव्यास आला होता. आणि जर येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये आला नसता तर सगळी मानव जाती आदामापासूनची आत्तापर्यंतची आणि येणाऱ्या सगळ्या पिढ्या आज नरकामध्ये गेल्या असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये आम्हाला अनंत काळच्या मृत्यूपासून, आम्हाला नरकाच्या मृत्यूपासून वाचवण्यास आला होता. आम्ही खूपदा ही वचनं ऐकलेत. ही वचनं काही नवीन नाही आहे. जे ख्रिस्ती आहेत त्या लोकांना ही वचनं तोंडपाठ आहेत. पण आज प्रियांनो, जेव्हा येशू ख्रिस्त येऊन गेलेला आहे, त्यांनी सगळं सत्य आमच्यावर प्रकट केलं आणि दुसऱ्यांदा तो आता येत आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आता ही जी सत्य वचनं त्यांनी आमच्यावर प्रकट केली आहेत त्याच्या अनुसार चालण्याची वेळ आलेली आहे. आणि आम्ही जर चालतो तरच आमचा उद्धार निश्चित आहे. अदरवाईज फक्त आम्ही ऐकणारे बनू आणि त्या अनुसार चालणारे बनणार नाही तर मग सत्य माहीत असून सुद्धा आम्ही सत्यापर्यंत पोहोचणार नाही आणि मग आम्ही पाप करत राहू. आणि जेव्हा येशू ख्रिस्त अचानक चोराच्या दिवसासारखा जेव्हा त्याचा दिवस येईल, आम्ही इथे सोडले जाऊ आणि मग पश्चाताप करून आम्हाला उपयोग होणार नाही. कारण मग जे 7 वर्ष आहेत, जे महाक्लेशाचे वर्ष आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला खूप सारे दुःख सहन करावे लागतील. तर आज जर जेव्हा आम्ही ख्रिसमसच्या या सीझनमध्ये आलेलो आहे तर आम्ही खूप उत्साहाने येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मनवत आहोत. पण आम्हाला ॲट द सेम टाईम स्वतःला सांगितलं पाहिजे की येशू ख्रिस्त कशासाठी आला, ते जे गोष्टी त्यांनी माझ्या जीवनासाठी पूर्ण केल्यात त्या माझ्या जीवनामध्ये पूर्ण झाल्या आहेत का. आणि जेव्हा आम्ही स्वतःला प्रश्न विचारू आणि जेव्हा त्याचं उत्तर हा असेल की हा, येशू ख्रिस्तानी जे माझ्यासाठी केलं आहे ते मी माझ्या आयुष्यामध्ये घेऊन चालत आहे, त्याप्रमाणे मी वागत आहे, जसा परमेश्वर पवित्र आहे तसं मी परमेश्वरासारखं पवित्र बनत आहे, जसा तो सिद्ध आहे तसं मी सिद्ध बनत आहे, मी येशू ख्रिस्ताच्या जशी त्याला वधू पाहिजे आहे, जशी नवरी त्याला पाहिजे तसं मी बनत आहे. जर असं या प्रश्नाचं उत्तर जर हा आहे तर प्रियांनो, मग आम्ही खूप जोरात ख्रिसमस मनवला पाहिजे. पण समजा आम्ही फक्त वरवरचे ख्रिस्ती आहोत आणि आम्ही ख्रिस्तापासून वेगळे आहोत, ख्रिस्ताशी आमचा काही संबंध नाही आहे, तर मग आज थोडं विचार करण्याची वेळ आहे. कारण येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये
पित्याला प्रकट करण्यासाठी आला होता आणि पित्याबरोबर आमचं नातं बनवण्यासाठी आला होता. पित्याने आमच्यामध्ये जे पाप होतं, जे आम्हाला वेगळं करत होतं, ते पाप येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतलं आणि आमची आणि पित्याची दोस्ती करून दिली. आम्ही जे हरवलेलं होतो, आम्ही जी देवाची लेकरं हरवलेली होती, त्या लेकरांना पकडून शैतानाच्या त्या चंगुळमधून सोडवून त्याच्या बदल्यामध्ये आपली प्राणाची आहुती देऊन आम्हाला त्यांनी खरीदलेलं आहे. आणि जर आम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो तर आम्ही पित्याचे पुत्र बनतो. पण सवाल परत एकदा प्रश्न हा आहेच आहे की माझं परमेश्वराबरोबर, पित्याबरोबर आणि येशू ख्रिस्ताबरोबर ते जे नातं बनवण्यासाठी तो आला होता, ते नातं बनलेलं आहे की नाही. आणि नसेल बनलं तर आपण आजपासून पुन्हा एकदा सुरुवात करूया, आपण पश्चाताप करूया आणि परमेश्वर येशू ख्रिस्ताला बोलूया की प्रभू, माझे सगळ्या पापांची मला क्षमा कर, मला तुझ्या रक्ताद्वारे तू साफ कर आणि प्रभू मला पित्याचं पुत्र बनण्याचा तू अधिकार दे. आणि 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 खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही अशी प्रार्थना करतो पश्चातापाने, परमेश्वराचा आत्मा उतरून आमच्या हृदयामध्ये येतो आणि मग हा एक आत्मा जो परमेश्वराचा आत्मा आहे तो आम्हाला प्रत्येक वेळी अशी आठवण करून देतो की तू कोणी ऐरा गैरा नाही आहे, तू कोणी असा असा तसा माणूस नाही आहे, परंतु तू परमेश्वराचा पुत्र आहे. आणि हा जो आत्मा आहे, मग येशू ख्रिस्ताने जे काही आम्हाला शिकवलं किंवा वचनामध्ये जे काही त्यांनी आमच्यावर प्रकट केलं, त्या सगळ्या गोष्टींची आम्हाला आठवण करून देतो आणि मग आमचं लाईफ परमेश्वराच्या पुत्रासारखं जगण्यासाठी तो आम्हाला मदत आणि सहायता करतो. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने सगळं काही पूर्ण केलेलं आहे आमच्यासाठी, एव्हरीथिंग. आज आम्हाला त्या पूर्णतेमध्ये चालण्याची वेळ आलेली आहे. तर जेव्हा ख्रिसमस आपण खूप धूमधामपणे साजरा करतो, तर मला असं वाटतं की आम्ही जेव्हा भौतिकरित्या तो साजरा करतो, कधीतरी आम्ही आत्मिकरित्या पण साजरा केला पाहिजे की येशू ख्रिस्त मला मिळालेला आहे, मला पिता मिळालेला आहे, मला पवित्र आत्मा मिळालेला आहे. आज माझ्याकडे अनंत काळचं जीवन आहे, आज माझ्याकडे बहुतायतचं जीवन आहे, भरपूरतेचं जीवन आहे. मला परमेश्वरापासून कोणी वेगळं करू शकत नाही, मी परमेश्वरामध्ये आणि परमेश्वर माझ्यामध्ये आहे. हा जो विश्वास आम्हाला आमच्या जीवनामध्ये येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा उद्धार होतो आणि ज्या कामासाठी येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये आलंय ते काम आमच्या आयुष्यामध्ये पूर्ण होतं. प्रियांनो, हे वचन आपल्याला आशीर्वादित करू. आम्ही प्रार्थना करूया. प्रभू, धन्यवाद आजच्या वचनासाठी. प्रभू, खरोखर अद्भुतरित्या तू आम्हाला सांगितलंच प्रभू की येशू ख्रिस्त या दुनियेमध्ये का आला होता प्रभूजी. आणि प्रभू आम्हाला कळालंय की प्रभू तू या जगामध्ये का आला प्रभूजी. ज्या गोष्टी आज तुझ्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये नाही आहे प्रभू, त्या आम्ही करण्याची प्रभू तुला हामी देतो. आम्ही पश्चाताप करतो आणि पुन्हा एकदा फिरून तुझ्याकडे येतो प्रभूजी. प्रभू, तुझं राज्य येवो आणि तुझी जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर इच्छा पुरी हो. आम्ही आज हीच प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त जो परमेश्वर आहे त्याच्या प्रिय नावामध्ये आम्ही ही प्रार्थना करतो, येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन.